चल. आदर्श विवाह बंधन संस्था. आमचे येथे विवाह विषयक सर्व समस्यावर फायदेशीर. अहो बाहेर वाचत असू नका, आत या. मी सांगतो सगळं तुम्हाला. वेळ नाही मला, लवकर या. हा, मी धनेश्वर दांडगे. तुम्ही? मी देवदत्त घोरपडे. हा, बसा बसा. बाहेर तुमचा तो बोर्ड. मी लग्न जुळवतो, घटस्फोट मिळवून देतो आणि ठरलेले लग्न सुद्धा मोडतो. तुम्हाला काय हवं? घटस्फोट. हो, पण लग्नाआधी. लग्नाआधी? काय साखरपुडा झालाय, तो मोडायचा आहे. हो, म्हणजे साखरपुडाही मोडायचा आणि लग्नही मोडायचंय. हो हो. ठीक आहे, मोडू तुमचा साखरपुडा. थँक्यू. 5,000 रुपये लागतील. 5,000? अर्थात. 5,000 म्हणजे? म्हणजे काय? साखरपुडा झालेला असताना लग्न मोडायचं किती कठीण काम आहे तुम्हाला माहित आहे? बघा, आमचे रेट एकदम फिक्स्ड आहे. साखरपुड्या आधी लग्न मोडायचं असलं 2,000 रुपये, प्रेम विवाह मोडायचा असला 4,000 रुपये आणि घटस्फोट घ्यायचा असला तर 8,000 रुपये. इथे तुम्ही ऑर्डर दिली की आमचं मोडायचं काम सुरू. अहो, एवढे लोकांची ऑर्डर पडून राहिले, त्यात तुमचं काय? लवकर सांगा, मला वेळ नाही. ऑर्डर घ्या, ऑर्डर घ्या. 1,000 रुपये ऍडव्हान्स द्या. 1,000 रुपये म्हणजे? देतो देतो देतो. 1,000 रुपये. तुम्ही पटकन रागवतो बो. हे घ्या 1,000. 1,000 रुपये ठेवा. अहो, पण ते लग्न मोडेल ना? अरे, भल्या भल्यांची घरं मोडली, जुने मजबूत संसार तोडले, तिथे तुमच्या कच्च्या लग्नाची काय कथा हो? हो, ते आहेच. पण हे मोडायचं कसं? मुलगी, तिचे वडील, त्यांचं वर्णन म्हणजे आर्थिक परिस्थिती, त्यांची राणी वगैरे सर्व सांगा मला. घ्या ना लिहून. काय तो बाप जो आहे ना, तो टकले आहे. शांती शांती शांती. हा, ऐक. अहो, ही फुलं बरं का. हो, हे गोमूत्र संपत आलाय. हो, मी सांगितलं ना हरीला हरी आणायला. नको. तो वेंधळा आंघोळ न करता गोमूत्र आणायला अहो, जातो. तसं नाही. त्याला सांगा म्हणा आंघोळ करून गोमूत्र आणायला जा. बर. आणि हे बघा, त्याला सांगा म्हणा चारा खाणाऱ्या शाकाहारी गाईचं गोमूत्र पाहिजे, गाव हुंगणाऱ्या गाईचं नको. अहो, पण आता या दिवसात इतकं शुद्ध गोमूत्र कुठे मिळणार आहे हो? तुम्ही त्याची काळजी करू नका. हे गोमूत्र त्या गोमूत्रावर शिंपडून ते गोमूत्र मी शुद्ध करून घेणार आहे. चला निघा. पण बाबा, हा? जग एवढं पुढे चाललंय, तुम्ही कुठे या सोहळ्यात अडकताय? तू मला शिकवू नकोस. तुम्ही सोहळं ओळं पाळत नाही ना, म्हणून जगबुडी होणार आहे. जगबुडी. देवाला नमस्कार केलास का? नाही. नाही नाही म्हणते. देवाला नमस्कार करा आधी. लग्न होऊन सासरी जायची पाळी आली तरी काही एक संस्कार झालेले नाहीत या पोरीवर. अरे, या 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 बाबासाहेब, या ना, बसा. हे पहा, मी इथे बसायला आलेलो नाही. मग निदान चहा तरी घेऊन जा. या घरात चहाच काय, पण पाणी सुद्धा पिणार नाहीये. तब्येत बरी नाहीये का? मग औषध तरी घ्या. हे पहा, मी अतिशय संतापलेलो आहे. तुमच्या भाच्याला मी माझी मुलगी देणार नाहीये. साखरपुडा होऊन सुद्धा हे लग्न मोडलेलं आहे. मी जातो. थांबा. जाताना माझंही थोडं ऐकून जा. काय? आम्ही काही अक्षता घेऊन तुमच्या मुलीसाठी तुमच्या दरवाजात आलो नव्हतो, कळलं? आणि तुमच्या मुलीला काही एवढं सोनं लागलेलं नाहीये. तिच्यापेक्षा आमची मोलकरीण सुद्धा चांगली दिसते. हो, मग तिच्याशीच लग्न होतं. हे लग्न मोडलं. जातो मी. मला सांगते दाणीवर. धनेश्वर साहेब, थँक्यू व्हेरी मच. अहो, तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. अहो, माझ्या सासऱ्यानं मला पुन्हा तोंड दाखवू नकोस म्हणून हाकलवून लावलं. आता थोड्या शिव्या खाव्या लागल्या, पण काय शिव्या होत्या तुम्हाला सांगतो. शिव्या दिल्या ना? हो ना. शिव्या दिलं म्हणजे लग्न मोडलाच समजा. हो ना. अहो, मोडलाच हो. आता उरलेले पैसे काढता. काय धनेश्वर साहेब, थोडं कन्सेशन नाही का मिळणार? मिस्टर घोरपडे, तुमच्या लग्नाचा पूर्ण वाटोळा झाला तरी सुद्धा तुम्ही रडताय. हे मोडलेलं लग्न तुम्हाला लाभायचं नाही. पाहिजे तर आत्ताच मी फोन जोडतो आणि तुमचं लग्न पण जुळवतो. नंबर काय तुमच्या सासऱ्याचा? 634. लगेच फोन काय करताय? लगेच तापता बुवा तुम्ही. हे घ्या पैसे. बरं, थँक्यू व्हेरी मच. हो, या या या. आणि परत लग्न मोडायचं तर सांगा. तुमच्या मित्रांना पण सांगा. जरा माझी पब्लिसिटी होईल. हो, कन्सेशन मिळेल ना? कन्सेशन पाहिजे. काय रे? काय? हे काय? विवाह बंधन संस्था आदर्श. ते लीला त्याने सांगितलं नाही का, पिऊ साठी स्थळ बघा. 2-3 पाहिली स्थळ, पण काही खास नाही वाटली. अच्छा. मी येतो. हो. आणि हे बघ, काय? मोटर बाईक सावकाश चालव. अगं, मी एकटा थोडाच आहे. माझ्या बरोबर 8-10 मित्रमैत्रिणी सुद्धा आहेत. हे बघ, आम्ही डोंगराच्या पायथ्याशी बाईक पार्क करणार आणि डोंगर पायी फिरून येणार. बस. This way, come on.
मोटरसायकल चालवता येत नसेल तर सायकल चालवा, ती सुद्धा 3 चाकी. आणि तुम्हाला रस्त्यातनं चालता येत नसेल तर बाबा गाडीतनं फिरत जा. चालणाऱ्याने नाही, चालवणाऱ्याने डोकं शुद्धीवर ठेवायचं असतं. अशाने हातपाय मोडून घ्याल स्वतःचे. हो, हातपाय मोडले तरी तुमच्याकडे येणार नाही बरं का औषधाला. फार बोललात, फुटा आता. आईला फटाकडी अरे पोरगी, तुला शापच देऊन गेली. ए, कावळीच्या शापानं बैल मरत नसतो. चला रे. पडला 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 कधीतरी पडला. हो 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 हो. ए अरे जाताय कुठे? तुमचा मित्र इथे पडला ना. अरे किती जोरात चालवताय, काही जबाबदारी आहे का नाही तुम्हाला? हो, उपदेश काय करताय? हॉस्पिटल मध्ये न्या त्याला. हो हो. ए चल चल, बाबू, हॉस्पिटल मध्ये नेऊ. सावकाश रे. हा तुमचा मुलगा का? नाही, मुलगा वगैरे नाही. रस्त्यात जखमी होऊन पडलेला दिसला म्हणून उचलून आणला इथेच. मग तुम्ही याला दुपारी घेऊन जाऊ शकता. हा. काळजी करण्याचं काही कारण नाहीये. थँक्यू. ओके. साहेब, हे पाकिट सापडलंय, त्यामध्ये लायसन्स होतं. घोरपडे म्हणजे हा बाळाजींचा मुलगा. दुसऱ्याच्या वेळेची काही किंमतच नाही. या लाईनीत उभे राहा, त्या लाईनीत उभे राहा, हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, एवढं करून मार्कलीच दिलेच नाही. काय झालं ग तंटणायला? बघ ना ग, सकाळपासून लाईनीत उभं करून ठेवलं आणि आता उद्या बोलवले मार्कलिस्ट घ्यायला. यशवंत, माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये चहा बरोबर. अगं यशवंत गेलाय बाजारात. थांब थांब, हा चहा तुझा नाही, आतल्या खोलीत पेशंट आहे, त्याला नेऊन. मोटरसायकलवर ना तुम्ही धडपडायचं आणि त्याचा त्रास मात्र आम्हाला. घ्या चहा घ्या. तुम्ही इथे कशा? हे माझ्या वडिलांचं घर असल्यामुळे मी इथेच राहते. ओ, तुमच्या वडिलांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. बरं बरं, चहा गार होतोय तो आधी घ्या, आभाराचं भाषण नंतर करा. हो, पण प्लीज ते आधी जरा मला गोळ्या देता का या? गोळ्या देते, पण हातपाय मोडले तरी तुमच्याकडे औषध मागायला येणार नाही, असलं बडबडत जाऊ नका. हो. पाणी. थँक्यू. थँक्यू काय? तुमच्यामुळे माझा चहा घ्यायचा राहिलाय. थँक्यू म्हणे. काय पाहुणे, कशी काय तब्येत? पियुषची गाडी इथेच दिसते, म्हणजे इथेच आता कुठेतरी पत्ता लागेल. चल चल, आतमध्ये चौकशी करू. चला. तेव्हा आरामात इथे राहा. डॉक्टरनं सांगितल्याशिवाय तुम्हाला इथून जाता येणार नाही. हो. म्हणजे तुम्ही पप्पांना ओळखत होतात? अहो, ओळखत होतो म्हणजे काय, गाढ मैत्री होती आमची. मी न्यायाधीश होण्यापूर्वी वकिलीच करीत होतो, तेव्हापासूनची आमची मैत्री. बरं, ते जाऊ द्या, तुम्ही आता आराम करा. सॉरी, काय लागलं तर सांगा. हो. गुड. एक मिनिट. कोण पाहिजे तुम्हाला? पियुष घोरपडे. त्याला ऍक्सिडेंट झाल्याचं आम्हाला फार उशिरा कळलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळलं तो इथे. आता कसा आहे तो? मी म्हणजे काय इन्फॉर्मेशन डेस्क आहे? सरळ आत जाऊन विचारा. चला रे, चला. तर हे असं झालं आणि मी इकडे येऊन पडलो. बघ, मुक्कामात काय जमतंय का? काय झणझणीत पोरगी आहे. हो, माहितीये. अरे त्याच्या जिभेला तो वस्त्रेचे धार आहे. उगाच कोण फंदात पडते बाबा. किरण, तू एक काम कर. बोल. तू बापूभाईना हे जाऊन सगळं सांग. त्यांना म्हणा काही गंभीर नाहीये. उगाच सगळ्यांना कळलं तर गोंधळ होईल. बरोबर, आता मी निघतो. ऑल द बेस्ट. चल, ओके. बाय. टेक केअर. या. थँक्यू. मिस्टर घोरपडे, हा पेपर आणि हा तुमचा ब्रेकफास्ट. कांद्याची भजी आणि चटणी. मी आता मनाशी म्हणतच होतो की आता जर का कांद्याची भजी मिळाली तर काय मजा येईल. वाटलंच मला. माझा अंदाज खरा निघाला. कसला अंदाज? तुमच्या नाकाचा. मला नाही समजलं. तुमचं नाक कांदे सोडणारं नाही, म्हणजे तुम्हाला भजी नक्कीच आवडत असणार. पण मग समजा माझं नाक रुंद आणि मोठं असतं तर? असतं तर बटाटे वडा आणि चपट्या नाकाला थालीपीठच आवडणार. अच्छा, म्हणजे तुम्हाला थालीपीठच आवडत असणार. म्हणजे माझं नाक चपट आहे, मुकाट्याने खा भजी. सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय हे कळतंय मला, पण हो, आता आभाराचं भाषण वगैरे करणार का काय? नाही, तसं नाही. पण अनोळखी घरात
हे असं पडून राहायचं म्हणजे मग मोटरसायकलवरनं पडल्यावर पडून नको राहायला. ठीक आहे. हा, आता काय करायचं? आता ना रोप लावायचं. हा. येताना रोप लावता म्हणजे काय? कॉलेजच्या वृक्षारोपण समारंभात मी भाग घेतला होता. असं? म्हणजे अरेंजमेंट केली होती, रोप नव्हतं लावलं. अगं हसायला काय झालं? हा, आता काय करायचं? पाणी घालायचं. काय झालं? अहो किती पाणी घालताय? अशाने रोप वाहून जाईल ना. हो घ्या. सुंदर. काय? हे रोप लावण्याचं काम. खरं सांगू, मला जर लवकर जायचं नसतं ना तर रोज एक रोप लावून तुमची अख्खी बाग भरून टाकली असती. म्हणजे महिनाभर इथे राहण्याचा विचार नाही ना तुमचा? छे छे, तसं काही नाही माझ्या मनात. चला, माझं इथलं कर्तव्य संपलं. अजिबात नाही. तुम्ही लावलेल्या रोपाची काळजी घ्यायला अधूनमधून तुम्हाला इथे यायला लागेल. तशी रीतच आहे आमच्या घरची. ही रीत एकदम आवडली आपल्याला. असं? अहो म्हणजे आपण लावलेल्या रोपाबद्दल आपल्याला प्रेम वाटतच, पण अशा प्रेम वाटणाऱ्या गोष्टीला पुन्हा पुन्हा पाहण्यात काही वेगळीच मजा आहे. फक्त रोपच तुमच्या मनात असेल तर मग मान्य आहे मला. हो म्हणजे काय, शिवाय तुमचं लक्ष असेलच की रोपावर. तसं मला सगळ्याच रोपांवर लक्ष ठेवायला लागतं. चला, आईने चहा केला असेल. चला.